गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडबंगकानिपमच्छिन्दराद्याः चौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभुवोर्नवनाथ सिद्धाः। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 32। श्री गणेशाय नमः। जय जय जीव जगद्द्वारा जगदाश्रिता रुक्मिणीवरा दीनबंधो दयासागरा वीरा सुरवर तू एक तरी ऐसा प्रभु समर्थ सर्वा सुरवरान प्रति जैसा मधवा तरी आता कृपार्णवा ग्रंथाधरी येईका मागिले अध्यायी कथन चौरंगी बैसे तपा कारण उपरी गोरक्ष मच्छिंद्र नंदन गिरनार गिरी पोहोचले परी आनंद भरित प्रेमे वंदिला मच्छिंद्रनाथ पुढे पाहताचे अत्रिसुत आनंद डोही बुडाला मच्छिंद्राते कवळुनी हृदयी म्हणे माझी आली सगे आई चक्षु मिनले तुझे ठाई मार्ग पाहे पाळसा परी जैसे इंदूचे आगमन तिकडेची हेलावे समुद्र जीवन तेवी तुझे मार्गे करून चक्षु वेधले माझे बा तरी आता असो कैसे माझे मला भेटले पाडसे तरी वत्सा सांडुनी आम्हास जाऊ नको पुढारा ऐशी धृती वृत्तीमती ऐक्य झाली उभे व्यक्ती जैसे जळ जळाप्रती ऐक्य होय मिळविता मग नाना गोष्टी विचार प्रसंग तीर्थ गमनादी योग संयोग दुःख सुखादी सकळ प्रयोग एकमेका निवेदिले आसन वसन भोजन शयनी सदा सन्निध मच्छिंद्र मुनी जैशी अर्भका तानुले मनी माय नातती होईना ऐसा मोहाची ये परी षण्मास लोटले ते गिरी यावरी गोरक्ष सदनांतरी तीर्थस्थानी जलपतसे मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराजा त्रिनंदन तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा तरी आम्हा आज्ञा द्यावी आता लंघुनी येतो मही धुंडाळल्या संगम प्रवाही साधू मिरविती महाराजा तरी याची निमित्ता कारणे आम्ही घेतला आहे जन्म सकळ जगाचे अज्ञानपण निवटावया महाराजा ऐसे बोलता गौरसुत दत्तग्रीवा तुकावित आणि पुढील जाणणे भविष्यार्थ अवश्य म्हणे पाडसा मग परम प्रीती स्नेहे करून बोलविता झाला उभया कारण येरी उभय करुणी नमन पर्वताखाली उतरले मार्गी चालती उभयजण परी त्या पर्वता क्षणोक्षण पाहे मच्छिंद्रनंदन म्हणे प्राण अंतरला प्रेमाश्रू ढाळी नयनी पुढे ठेवी पदा लागुनी ऐसे चालता तया आवनी दूर दुरावा पडला असे मग मार्ग धरुनी काशीपुरी चालते झाले ते अवसरी मुक्काम लंघिता धरित्री प्रयाग स्थानी पाथले तो त्या गावी मूर्तिमंत औदार्य राशी प्रतापादित्य त्रिविक्रम नामे नूपनाथ धर्मज्ञानी नांदतसे गजवाजी रथ संगती जयाची सेना अपरिमिती तरी अधर्म नाशार्थ निगुती सैन्य सिंधू मिरवला भद्रासनी तो राजेश्वर जयाची संपत्ती औडुंबर पाहुनी लाजती अमर हा एक प्रभू म्हणती ते ऐसी परी राज संपत्ती परी उदरी नाही संतती तैशात देह जरा निगुती प्राप्त झाली बळत्वे परी तो राजा सुगम प्राज्ञ परोपकारी अपार ज्ञान मूर्तिमंत जयाचे संधान पाळीत असे नेटका त्याचे राज्यात 52 वर्ण कोणी न देखो अकिंचन संत आलिया करती पूजन सकळ जगी मिरवित असे 14 विद्या माझी कुशल जैसा दुसरा मूषक पाळ हीन दिनाची माय कनवाळ आणि काळ तत्काळ शत्रूचा सकळ गृही देशावर त्या राज्याचा परोपकार त्यामुळे मिरवती सकळ नर चिंता विरहित सुखाने असो ऐसे तेजस्थिती तया देशी पावले निगुती तेथे सकळ नारी नर क्षिती विजय वचनी गहिवरले या परितयाची गृहस्वामिनी जे मिरवती ज्ञान खाणी पतिव्रता सौदामिनी षडर्णव गुणी गुणस्वी
की रावतो उत्तम धवळार, ते दिसती ती स्तंभाकार, की संसार महिचा हाकणार, अनंत रूपी नटलासे, ऐसे परी राजयुवती, परी जरा पाहुणी राया प्रती, तेणे भयार्थ होऊनी चित्ती, चित्ते चिंते माझी पडली असे. म्हणे रायाचे सकाळ अवसान, जिंकुनी नेले आहे जरेने, नेणो दिवस येईल कोण संगतीसी सोडावया, ऐसी चिंता व्यापली चित्ती, तो रायासी भरली आयुष्यभरती, तप्त शरीरी पाहुणी वृत्ती, गमन करी परत्र, प्राण सोडून शरीराते, गेला असे निराळ पंथे, मही उरले असे प्रेत, झाला आकांत राज्यात. पवित्र नामी रेवती ललना, अट्टहास करी शोकरुदना, तेची रीती तर्जना, दुःख प्रवाह लोटला असे, आठवणे त्रिविक्रम रायाचे गुण, परम विलापे आक्रंदती जन, म्हणती पुन्हा या राया समान, होणार नाही दुसरा. ऐसे अट्टहासे घरोघरी जन, नारी नरादी दुःख संपन्न, ते संधेत गावी येऊन, नाथ तेथे पातले, ते क्षेत्र महान प्रयागस्थान, उभय संचरती त्या कारण, तो गृही दुःख निमग्न, शोकाकुलित मिरवले, कोणी शरीर टाकीत अवनी, कोणी पडले मूर्छा येऊनी, कोणी योजनी हृदयी पाणी, धबधबा पिटती ते, कोणी येऊनी पिशाचवत, इकडून तिकडे धाव घेत, आहा म्हणून शरीराते, धरणीवरी ओसंडिती, कोणी धरणीवर आपटीती भाळ, रुधिर व्यक्त करुणी बंबाळ, आहा त्रिविक्रमराव भूपाळ, सोडून गेला म्हणताती, ऐसे परी एकची एकांत, नारी नरादी बोलती समस्त, ते पाहुनी मच्छिंद्रनाथ, परम चित्ती कळवला, सहज चालता तेत पंथ, ठाई ठाई उभा राहत, त्या रायाचे गुण समस्त, आठवूनी रडताती, धर्मज्ञानी रायाचे गुण, मोहकपणी होता श्रवण, तवते वेळी तो मच्छिंद्र नंदन, मोह तरी त्रिगतसे, मनात म्हणे धन्य पुरुष, जयासाठी जग पिसे, झाले आहे तस्मात यास, राव उपकारी वहिवटला, तरी हा ऐसा भलेपणी, राव मिरवला आहे अवनी, तरी याते पुन्हा आणोनी, देहंगत करावा, ऐसे योजनी स्वचित्तात, पाहे रायाचे आयुष्य भरत, तो राव तितक्यात निरामयी पोचला, राव नुरलासे जीवितपणे, मिळाला ऐक्य ब्रह्मचैतन्य, ऐसे देखता अजीवितपणे, मग उपाय ते हरले, की मुळीच बीजा नाही ठाव, मग रुखपत्री केवी हेलावे, तेवी जीवितपणी राणी व नातुडपणे उतरलीसे, मग स्तब्ध होनी मच्छिंद्रनंदन, परतता झाला ग्रामातून, परी मच्छिंद्रा होनी गौरनंदन, कळवला स्वचित्तात, राज्यभागी जगाचे बोलणे, ऐकून या गौरनंदनाने, मोहे चित्त स्फोट होऊनी, अश्रू ढाळी नयनाते, ऐशी स्थिती ग्रामातून, निघते झाले उभय जण, तो ग्रामाबाहेर निवांत काननी, शिवालय देखले, ते पाहुणे एकांत स्थान, जाते झाले त्या कारण, तो पलीकडे मोहकजन, प्रेत संस्कार मांडिला, प्रेत स्कंदी वाहुनी चतुर्थ, येते झाले शिवालयात, सवे अपार जनवेष्टित, शोक सिंधू उपासिती, परी आकळीपणे वंचना, शोक सिंधूची दावी भावना, परम आठवणी आपल्या प्राणा, प्रेता लागी कवटाळीती, या परी गावोगावीचे जन, तेही ऐकुनी वर्तमान, धाव घेती आक्रोशपणे, आप्तजना सारिखे, ते पाहून या गोरक्षनाथ, परम कळवळून या चित्तात, बोलता झाला मच्छिंद्राते, ऐशा पुरुषा उठवावे, मच्छिंद्र ऐकुनी तयाची वाणी, उगाची बैसे म्हणे तया लागुनी, परी स्थिर नो हे गोरक्ष मुनी, पुन्हा वाग उत्तर देतसे, म्हणे जरी तुम्ही न उठवाल याते, तरी मी उठवीन स्वसामर्थ्ये, मच्छिंद्र म्हणे तुझे सामर्थ्य, त्यास उठवावया नसे की, ऐसे कोणी गोरक्ष वदत, म्हणे याच्यासाठी वेचिन जीवित, परी सुखी करीन सक जनाते, निश्चयसी महाराजा, जरी न उठवे माझे निराजा, तरी अग्नीत ओपिन शरीर ओझा, हाची सिद्धार्थपण माझा, निश्चयसी वरिला असे, जरी ऐसिया बोला संमत,
जरी मातेन घडे नाथ तरी रोख भोगीन कोटी वर्षात कुंभी पाक महाराजा. ऐसे बोलता दृढोत्तर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन. आहा वत्सा शोधावीण व्यर्थ काय बदलासी. सारोखपणे केलासी पण राव उतरला जीवत्वे करून. ब्रह्मरूपी सनातन ऐक्यरूपी मेळ झालासे. ऐसे बोलता वसु आत्मज मग तो गोरक्ष महाराज. हृदयी शोधिता तेची ओज दक्षापरी भासले. मग म्लान करुणी आपले वदन म्हणे आता अग्नी घेईन. मग प्रत्योदक तेथून उठून काष्टा लागी मेळविले. ते पाहुनी मच्छिंद्रनाथ परम झाला भयभीत. चित्ती म्हणे हा प्राणाते चुकणार नाही द्यावया. जेणे वडे आणण्याकरता चक्षु काढून आपले हाता. तो शिविली विप्रकांता निबर गट्ट हा असे. मग पाचारुणी गोरक्षाते बोलता झाला प्रांजळवत म्हणे बारे सुखी करावे जनाते. या लागी वदलासी तरी जनांचे उपकारास. उदार झालासी प्राणास चित्ती तुझे समाधानास. विचार एक ऐकावा मी याचे देहस्थित होतो रक्षाया तुझा हेत. परिबा माझी या शरीरास 12 वर्षे सांभाळी. 12 वर्षे झालिया पूर्ण पुन्हा देहांतर्गत होऊन. सकळ जगाचे करू कल्याण उपकारी मिरवेन बा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ अवश्य गोरक्ष म्हणता. मग शीघ्र सोडून शरीराते राय शरीरी संचरला परी स्मशानमही. उठून बेसला राजदेही. ते पाहोनिया लोक सर्वही आनंद सरिते मिरवले. जैसा पक्षी सांडिला ठाव मिरवे वृक्षा अन्य वाव. देवी देहाते सांडुनी बरवे राव देही संचरला. लोक म्हणती आम्हा प्रजे कारण मोहे वेष्टिले हरिहरांचे मन. म्हणून होऊनी सुप्रसन्न राया लागी जीवविले. एक म्हणती आयुष्य होते काळे हरण केले जिवंत. चुकारपणी समजूनी मागुते जीवविले रायाते. असो ऐशा बहुधा प्रकरणी आनंद वदत असे जगाची वाणी. मग ते परमहर्षे करुणी स्वस्थानाते पावले. विधिवत कनकाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादून पाहते झाले आपले स्थान. आप्त जना समवेत हेरीकडे शिवालयात. सच्छिष्य महाराज गोरक्षनाथ रक्षावया गुरुचे प्रेत. स्थाना लागी विचारी तो तितक्यात आली पुजारणी. होती शैव गुरविणी ते लागी पाचारुणी. वृत्तांताते निवेदी म्हणे माये राया करता. आजी प्रजेची धरुणी ममता. मम गुरु मच्छिंद्र केला सरता. राजदेहा कारणे तरी आता श्री गुरुचे प्रेत. कवणा ठाई रक्षूया ते जरी तुझला आहे माहीत. ठाव माते सांग की ठाव तरी म्हणशील कैसा. गुप्त जगात न कळेलेशा. पूर्ण झाली 12 वर्षे पुन्हा श्री गुरु उठेल वो. तरी तू ठाव ऐसा मनात सांगोनी दृढ रक्षी प्रेत. आणि स्वचित्ती रक्षुनिया मात. गुप्त जगी वर्ते तो तरी या कर्मासी साक्षभूत. तुझे माझे उभय चित्त ही गोष्ट करता जनात. परम विक्षेप वाटेल गे तरी आता चिंतारणवी. झाले कर्म वडवा नल देही. धैर्य जळाचे प्रवाह डोही. गुप्त याते रक्षावे. ऐसे बोलता तपप्राज्ञी अवश्य म्हणत शैवराणी. मग त्या शिवालयामध्ये नेऊनी गुप्त गुहार दावितसे. तेही गुप्त गुहार जगात माहीत नव्हते किंचित अर्थ. ते दावुनी गोरक्षनाथ तुष्ट केला स्वदेही. मग ते गुहाग्रामीचे मुख मही विदारून पाहे देख. उत्तम ठाव लक्षुनी तेथ प्रेत त्यात ठेवितसे. प्रेत ठेवूनी गुहागृहात मुखाच्छादिले त्वरिता त्वरित. गृहलक्ष्मी पुन्हा आलयात येवो निया बैसला. बैसे परी शैवकांता म्हणे महाराजा गोरक्षनाथा. 12 वर्षे रक्षिण प्रेता निश्चय त्वा केला असे. केला परी बोले शरीर कैसे राहील साचोकार. 1 दिन नव्हे संवत्सर 12 निश्चय केला असे. ऐशी ऐकुनी तिची वाणी. गोरक्ष म्हणे वो शुभाननी चिरंजीव पद देहा लागुनी. मच्छिंद्रनाथ मिरवीतसे तरी हा देह नाश रहित.
आहे माया प्रलयवंत, परी ऐसी जगात मात, प्रविष्ट न करी जननी ये. ऐसे उत्तर सांगुनी तिथे उभय चित्ती मिरवली शांत. तो इकडे नूपनाथ अंतपुरी पातला, परी तो त्रिकाळ ज्ञानी साचला नघे प्रज्ञे लागुनी. देवी माहितगार पूर्वीचे सदनी, राज्यभुवनी वर्ततसे. असो गेलिया अंतपुरात, रेवती कांता प्रज्ञावंत. मंचकी नेऊनी आपला नाथ, प्रीती आदरे आदरला. स्नान भोजन उपरी झालिया, राव बैसला मंचकावर. तरी मंचकावरी अंकी बैसवणे सद्गुण लहरी, अनंत वल्गना वदतसे. परी जे कांता पुसे त्याते, तेही प्राज्ञिक प्रांज सांगत. गुप्त प्रगट वृत्तांत, उत्तरा उत्तर देतसे. व्यंगरहित बोले वचन, करी कांतेचे समाधान. यावरी द्वितीय दिन मंगल स्नान, करुणी सभे बैसला. तेथेही राजवैभवा कारणे, अचूक वर्ते सकळ प्रकरणी. मंत्री आणि सकळ जना, भिन्न काही दिसेना. न्याय नीती झाला वहिवाट, महिता समान वर्तवी पाठ. स्नेह क्रूरता समान लोट, राया समान वर्ततसे. या परी नित्य चतुर्थ प्रहरी, सकळ वैभवे वना करी स्वारी. शिवदर्शना ग्रामाबाहेरी, त्याची देवालया येतसे. प्रथम दिवशी येता राव, शिवालयी वंदिता उमाधव. देखोनी गोरक्ष प्रज्ञा अतीव, संपादनी पुसतसे. म्हणे नाथजी आदेशवंत, किती दिवस आला येथ. कवण स्थळी वास्तव्य करिता, कवण नाम मिरवितसे. उभा राहुनी ऐसे नीती, गोरक्षा ते पुसे नृक्ती. संपादनी ती जगाप्रती, दृढा दावी महाराजा. परी तो चाणाक्ष गोरक्षनाथ, संपादनीचे उत्तर देत. मग उत्तरा उत्तर करुणी महिते, शिवालयी संचरले परी गोरक्षाते. घेऊन गेला स्व सांगाते, शिवालयी नेमिला एकांत. राव पुसे गोरक्षनाथा, हस्त संकेते खुणे करून. म्हणे देहाते बंधन साधन, कैसे रीती केले रक्षण. ठाव लक्षोनी नेटका. मग तो प्राज्ञिक गोरक्षनाथ, बर्बर भाषा सांगत. सवे घेऊनी खूण दावित, गुहा रायाते. असो ऐसे केलिया पाठी, गोरक्षे केलिया खूण दृष्टी. मग क्षणे बैसोनी तळवटी, राव स्थाना पै गेला परी प्रतिदिन. राव येत असे शिवभुवनी, आपला शरीर ठाव लक्षोनी. शिवा नमोनी जातसे, क्षण एक बैसोनी गोरक्षाजवळी. दावीत भक्ती प्रेम नवाळी, आणि चित्ताची संशय काजळी. फेडोनी जात स्वस्थाना, ऐसी परी वही वाटता. 3 मास लोटले पंथा, या परी एके दिवशी बैसता. गोरक्षक पुसे रायाते, आम्ही जातो तीर्थाटनासी. आपण असावे योगक्षेमेसी, दृष्टी ठेवून स्वहितासी. स्वशरीरासी रक्षावे, अवश्य त्या ते भूप म्हणत. स्वधर्मे ठेवू स्वशरीराते, आपण जावे स्वस्थ चित्ते. तीर्थाटनी गमावे, ऐसे वधुनी गोरक्षाते. भूप पातला स्वस्थानात, येरीकडे गोरक्षनाथ. तीर्थस्थाना वैवटला, साही लोटले षण्मास. रेवती कांतारती सुखास, ऋतुसंधी रेत गर्भास. गरोदर पैते झाली, दिवसेंदिवस 9 मास. लोटोनी गेले गर्भास, सुदीन दिनी प्रसूतीस. रेवती कांता होतसे, प्रसूत झाल्या मदनाकृती. बाळ पाहे माय रेवती, बाळ करणी तेजोत्पत्ती. बाळ दृष्टी देखिला, त्यासी लोटले 12 दिवस. आनंद उत्सव पालखास, बाळ पहुडोनी नाम त्यास. धर्मनाथ ठेविले, त्यासही लोटली 5 वर्षे. तो एके दिवशी शिवालयास, घेऊनी पूजेचे तपकास. राजा राणी पातली, सवे परिचारिका 500. लावण्य लतिका चपळवंत, की राजा रणवीच्या लहरी अद्भुत. रेवती सवे मिरवल्या, असो रेवती दासी सहित. संचरोनी शिवालयात, प्रेमे पूजितसे उमाकांत. शुद्ध भावे करुनिया, पूजा सांग झाल्यावरी. शिवा प्रार्थितसे वागुत्तरी, हे महाराजा त्रिपुरारी. उमापती महानुभावा, तरी ऐसे करावे कृपानिधी. श्रीराया त्रिविक्रमाधी,
माते मरण देऊनी साधी सुवासनित्व माझे हे ऐसे बदता वाक्सुगरिणी गदा गदा हासे शैवराणी ते रेवतीने पाहुणी ते लागी पुसतसे म्हणे माय वो शैवदारा तुझ हासू का आले वागुत्तरा म्हणे हास्य तव उत्तरा सहज आननी आले वो रेवती म्हणे आश्चर्य वीण न यावे विकासी पण मन तरी तू माझे प्रांजळ वचन सांग संशय सोडोनी तवती बोले शैवराणी म्हणे माय वो हास्य चिन्नी तू ते वदता कहाणी विपर्यास होईल गे तरी माये माझे चित्त वदावया होते भयभीत नेणो कैसी पुढील मात घडोनी येईल कर्माते आम्ही दुर्बळ तुम्ही समर्थ सहज कोपल्या होईल घात पतंग स्पर्शिता प्रळयानात जीवित्वाते उरेना की केसरी गृही अन्याय केलिया जंबुक जीवे जाय की नगर पेटता कोणे वाचावे जीवित्वाते हे माते ऐसे बोलता शैवराणी रेवती म्हणे माय बहिणी निर्भय होऊनी तुवा मनी रहस्यार्थ निरोपी राव आणि माझे काही भय असेल तुझे देही तरी आम्ही सहसा कोप प्रवाही तुझवरी न करू ऐसे बोलुनी करत भावास रेवती देत शैव कांतेसे सकळ हरुणी संशयास म्हणे वार्ता वद आता तरी ती प्रांजळ बोले वाणी मग परिचारिका बाहेर काढूनी म्हणे सांगेन वो एकांत भुवनी एकांत स्थानी पै गेल्या एकांतलया गेलियावर वरी बोलती झाली शैवनारी म्हणे माये तू सुवासीण पै गेल्या तू सुवासीण स्वदेही काही नाही सजाणपा राव त्रिक्रम मृत्यू पावला त्याचे देही मच्छिंद्र संचरला आपला देह तेथे सांडिला शिवालया माधारी मग त्याचा शिष्य गोरक्षनाथ गुहा ठेवून गेला प्रेत 12 वर्षे नेमस्त नेम केला उभयतांनी 12 वर्षे सरल्या शेवटी मच्छिंद्र वर्तेल स्वदेह राहाटी ऐसी कथा माझी दृष्टी झाली असे जननीये तरी तुझ वैधव्यपण असोनी बोलसी सुवासीण म्हणून हास्य आले मज लागून जाण जननी निश्चय ऐसे ऐकुनी रेवती सती म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेताप्रती येरी अवश्य म्हणून युक्ती गुहे मध्ये नेतसे म्हणे माय वो येची ठाई अच्छा दिला मच्छिंद्र देही तरी मही विरादून गुहा गृही निर्दुष्ट दृष्टीने पाहे का ऐसे बोलुनी दावोनी तिथे शिवालयी गेली त्वरित हेरीकडे संशयवंत रेवतीना स्थाना गेलीसे परी एकांतासी विचार करी आपले मानसी चित्ती म्हणे पती व्रता नेमासी दैवे करुणी नाडिले परी संचितार्थ घडणार घडूनी आले निश्चित परी पुढती आपले हित विलोकावे आपणची पती निवर्तल्या पाठी लाधली मच्छिंद्र वीर्य कोटी परी पाहता पातक दृष्टी वंशवेली दिसेना पूर्वी भरत वंश काढून व्यासवीर्य केला उत्पन्न त्याही पुढे कुंती रत्न त्याची नीती आचरली पंचदेवाचे वीर्य घेऊन निर्माण केले 5ही जण तस्मात वंशवेली कारणे शिष्ट देह अर्पावा तरी हा विचार पातक रहित घडून याला यत्नोतीत परी 12 वर्षे होता भरित पुन्हा अनर्थ होईल हा मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सूत धर्मनाथ अतिसान राज्य वैभवी आसरा धरून कवंडिती राहील की त्रिविक्रम देही तपोबल आहे म्हणून विवर्ते बाळ तो गेलिया सावली शीतळ मज लागी मिळेना तरी आता करावे कैसे दृष्टी पाहे मच्छिंद्र देहास दृष्टी पाहिल्यावरी विनाश करोनिया सांडावा देह झालिया छिन्न भिन्न मग कैसा संचरेल मच्छिंद्र नंदन मुळीच बीज केलिया भस्म बाहेर काही उगवेना ऐसा विचार करुणी चित्ती
एक परिचारिका घेऊन सांगाती गावाबाहेर मध्यरात्री येऊन या पोचली आणि एक गुप्त रहाटी 2 सबळ घेतले होते कामाठी त्वरे येऊन शिवालया पाठी गुहाद्वार विदारले मोकळे केले गुहाद्वार करते झाले आत संचार जाताची ते कलेवर मच्छिंद्राचे देखिले परी ते कलेवर तेजपुंज ही सजीवपणी दिसे सहज माणिक वर्णी सविता राज ते लागी भासले असो ऐशिया ते जोराशी मग शस्त्र घेऊन अस्थि मासांसी रती रती छेदून या तयासी बाहेर तई काढिले मग भाग टाकोनी काननाथ विखरुनी दिदले पृथक पृथक तेथ तरी समान रज समस्त ठाई ठाई टाकिले परी पाताळपणे रज रजाची न होय मिळवणे ऐशा परी त्यासी धरुणी स्वस्थानी गेली ते गृहाचे मुखच्छादून जसे होते तैसे करून येरी घडल्या कारण उमा जागृत झाली से मग प्रत्यक्ष होऊन बोलत म्हणे महाराजा कैलासनाथा जागृत व्हावे विपरीत पंथा अघटित झाले महाराजा तुमचा मच्छिंद्र नंदन गेला आहे स्वदेह सांडून परी रेवती दारा येऊन विध्वंसिले शरीरासी ऐसा ऐकता उमेची मात खडबडून उठला कैलासनाथ हृदय पाहे तो विपरीत मच्छिंद्र देही वर्तले मग अंबेसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आजी गेला प्राण परी उमे यक्षिणी बोलावून सकळ शरीरी वेचिका अस्तित्वच्या मासा सहित रती रती भाग वेचुनी समस्त एकत्र करुणी कैलासात यक्षिणी हस्ती पाठवी अवश्य म्हणून नगात्मजा यक्षिणी पाचारी विजयध्वजा कोटी चामुंडा विभाग काजा मही लागी उतरल्या त्या ते पाहुनी माय भवानी येताची सांगे कार्या लागुनी मच्छिंद्र शरीर समस्त वेचुनी स्वर्गा न्यावे म्हणत असे कैलासगिरी शिवगण बहुत त्यात वीरभद्र मम सुत तया हाती ओपोनी समस्त प्रेत रक्षण दृढ सांगावे ऐसे सांगुनी क्षणिक वार्ता मही संचरल्या मास शोधार्था सकळ शरीर वेचुनी तत्वता कैलास भुवनी चालल्या कोटी चामुंडा प्रतापवंत यक्षिणी सह झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरी मग जात वीरभद्रा ते निवेदिले म्हणती परमहर्षे करुण हे महाराज शिवगणी राजेश्वर भद्रासनी वृत्तांता ते ऐकावे आमचा तुमचा शत्रू पूर्ण अवचट पावला आहे मरण रती रती देहाचे भाग जमवून आम्ही आणले महाराजा तरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्र नंदन त्याने आम्हासी नग्न करून परमलज्जे विटंबिले अष्टभैरव पाहुनी धरणी विटंबिले दशा करुणी रुधिर पूर लोटुनी अवनी विगत कळावर येली आणि तुम्हा सवे घेतले कटक मवळी पर्वत देऊनी देख वायुसूत करुणी आदिक विटंबिले महाराजा सका देवांचा शत्रू कुजात बरा दैवे पावला घात तरी आता प्रतापवंत दृढोत्तरी शरीर रक्षावे या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकुनी ने शरीर प्रत्यक्ष तरी सहावध राहावे सहज स्थितीने दैवे करून शत्रू पावला आहे मरण छळा वाचुनी सोडविले हर्षे करून तुम्हा आम्हा देवाने ऐसे सांगुनी हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपले चित्तात मग भैरवादी समस्त आहा आहा म्हणताती मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टुनी प्रत्यक्ष रक्षणार्थ बसविले कोटी यक्षिणी चामुंडा सहित डंखिणी शंखिणी पातल्या समस्त अस्त्र शस्त्रादी होऊन उदित रक्षण करती शरीराचे येरीकडे त्रिविक्रम देहात प्रतापशील जो मच्छिंद्रनाथ नित्य येऊनी शिवालयात गृहागृही लक्षितसे परी तो ठाव जैसा तैसा दिसून येत दृष्टीभासा मग स्वस्थ भोगी संपत्ती विलासा राज्यासनी बैसुनिया परी शरीरा झाला जो प्रयास हे माहित नव्हते काही त्यास सदा भोगी संपत्ती विलास राजभुवना जातसे ऐसे नित्य राजविलास लोटुनी गेली वर्षे 12 येरीकडे तीर्थाटनास गोरक्ष सावध झाला असे तरी तो गोरक्ष पुढील अध्यायी
काय करील प्रताप प्रवाही तरी श्रोते अवधान देही सिद्ध करा पुढारा अवधान पाहुनी अर्थ बहुत कथा वदेल धुंडी सुत मालून हरीचा शरणागत दास संतांचा असे की स्वस्ति श्री ग्रंथ भक्ती सार सम्मक गोरक्ष काव्य किम्यागार सदा परिशुद्ध भाविक चतुर द्वात्रिंशतीत्माध्याय गूढ़ः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु अध्याय 32 ओवै 192 श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु नवनाथ भक्तिसार द्वात्रिंशतीत्माध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चरपटाषाढभंग काने मच्छिंदराध्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूवुर नवनाथ सिद्धा श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अलक्ष निरंजन।